चला आज जरा सविस्तर बघूया. आपल्याकडे लॅपिड इंडिया नावाच्या एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीकडून काही माहिती आली आहे. हे खास भारतातील टू व्हीलर डीलर्ससाठी आहे असं दिसतंय. हो, आणि यातला मूळ मुद्दा असा मांडलाय की सध्या स्पर्धा वाढली आहे, नियम बदलतायत आणि पारंपरिक मार्केटिंगचा प्रभाव पण कमी झालाय. त्यामुळे डीलर्सचा नफा कमी होतोय. बरोबर. खरं तर ही गंभीर समस्या आहे त्यांच्यासाठी. अगदी. आणि मग ही एजन्सी म्हणते की त्यांच्याकडे एक उपाय आहे, एक संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम. मला यातली एक गोष्ट विशेष वाटली की याचे संस्थापक स्वतः 20 वर्षांपेक्षा जास्त काळ TVSचे सब डीलर होते. हो, म्हणजे त्यांना आतून माहिती आहे सगळं, काय अडचणी येतात वगैरे. नक्कीच. हा अनुभव महत्वाचा ठरतो. खरं आहे. आणि यामुळेच कदाचित त्यांची भूमिका थोडी वेगळी आहे. म्हणजे गंमत अशी आहे की ते फक्त मार्केटिंग सेवा देऊन महिन्याला पैसे घेण्यावर भर देत नाहीयेत. अच्छा, मग काय वेगळं आहे? स्वतःचा सोशल मीडिया मॅनेजर तयार करावा, जसा सेल्स किंवा सर्व्हिस मॅनेजर असतो ना तसा. अरे वा, हा विचार तर वेगळा आहे. म्हणजे एजन्सीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची क्षमता वाढवा. अगदी. जेणेकरून डीलर्सचा मार्केटिंगचा खर्च वाचेल आणि त्यांच्याकडेच कंट्रोल राहील. म्हणजे हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळं झालं. हो. पारंपरिकमध्ये कसं पेपर जाहिरात किंवा होर्डिंग प्रत्येक वेळी पैसा लागतो आणि रिझल्टची गॅरंटी नाही. बरोबर. इथे डिजिटलमध्ये कमी खर्चात किंवा अगदी मोफत पण सुरुवात करता येते. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बरोबर ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता आणि परिणाम मोजू शकता, नाही का? जे पारंपरिकमध्ये शक्य नाहीये. हो, नक्कीच. त्यांच्या मते जो दिखता है वो बिकता है, हे सूत्र महत्वाचं आहे. मग त्यासाठी त्यांनी काय प्लॅटफॉर्म सुचवले आहेत? त्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल माय बिझनेस, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप या सगळ्याचा वापर करून एक 360 डिग्री डिजिटल इकोसिस्टम तयार करायला सांगितली आहे. 360 डिग्री म्हणजे सगळ्या बाजूंनी डिजिटल प्रेझेन्स तयार करायचा. हो. कारण प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. गुगल माय बिझनेस लोकल सर्चसाठी, इंस्टाग्राम व्हिज्युअल गोष्टींसाठी. असं. आणि यात फक्त जाहिरात नाहीये, बरोबर? म्हणजे ते फक्त प्रॉडक्ट विकण्याबद्दल बोलत नाहीयेत. नाही. त्यात ब्रँडिंग आहे, ग्राहकांशी कनेक्ट राहणं म्हणजे फॉलोअप, नवीन लीड्स मिळवणं आणि मुख्य म्हणजे विश्वास तयार करणं. अच्छा, त्यांनी उदाहरणं दिली आहेत का की काय टाकावं वगैरे? हो, दिली आहेत ना. डिलिव्हरीचे फोटो टाका, ऑफर्सबद्दल सांगा, बाईकची माहिती द्या, ग्राहकांच्या प्रतिक्रिया घ्या, असं बरंच काही. म्हणजे कंटेंटची पण आयडिया दिली आहे त्यांनी. अगदी. आणि हे सगळं सोपं करण्यासाठी त्यांनी एक पॅकेज पण बनवलंय. ओके, पॅकेज. त्यात काय काय आहे? त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. लोगो डिझाईन पासून सुरुवात आहे, मग वेबसाईट डेव्हलपमेंट, व्हॉट्सअप मार्केटिंगसाठी सॉफ्टवेअर. अरे वा. वर्षभरासाठी तयार सोशल मीडिया पोस्ट्स आणि रील्स पण आहेत. आणि या सगळ्याचं ट्रेनिंग सुद्धा. म्हणजे सगळं एकाच ठिकाणी. डीलरसाठी हे सोयीचं होईल खरं. हो, त्यांना इकडे तिकडे फिरायची गरज नाही. पण मग या सगळ्याची किंमत मला ती जरा अविश्वसनीय वाटली. किमतीचा मुद्दा आहेच. त्यांनी एकूण किंमत दाखवली आहे काहीतरी 2,31,000 रुपये. पण ऑफर किंमत म्हणतात फक्त 60 ते 96 रुपये प्रति दिवस. हो, म्हणजे अगदी रोजच्या चहाच्या खर्च एवढी. हे कसं शक्य आहे? म्हणजे एवढं सगळं इतक्या कमी किमतीत? काही लॉजिक आहे का यामागे? थेट स्पष्टीकरण नाहीये त्यांच्या साहित्यात, पण त्यांनी सिस्टमवर खूप भर दिला आहे. कदाचित त्यांचा उद्देश हा असेल की जास्तीत जास्त डीलर्सना जोडून घ्यायचं, व्हॉल्यूममध्ये काम करायचं. अच्छा. किंवा ते याला एक गुंतवणूक म्हणून बघत असतील. म्हणजे डीलर्स सुरुवातीला कमी खर्चात एक डिजिटल मालमत्ता तयार करेल. त्यांनी अंबानी बंधूंचं उदाहरण पण दिलंय. हो का? काय उदाहरण आहे ते? की व्यवसाय पैशाने नाही तर एका सिस्टमने चालतो. सिस्टम असेल तर ती टिकते, माणसं बदलली तरी. कदाचित हाच विचार त्यांच्या किमतीमागे असेल. म्हणजे कमी किमतीत एक तयार सिस्टीम विकत घ्या, जी पुढे तुमची मालमत्ता बनेल. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं. बरोबर. तर मग या सगळ्या माहितीचा किंवा त्यांच्या साहित्याचा मुख्य संदेश काय आहे असं म्हणता येईल? मुख्य संदेश हाच की पारंपरिक तात्पुरत्या उपायांवर अवलंबून राहू नका. त्याऐवजी एका व्यवस्थित संरचित डिजिटल प्रणालीमध्ये गुंतवणूक करा. ही गुंतवणूक फक्त मार्केटिंगसाठी नाही? नाही, ही गुंतवणूक स्वतःची डिजिटल ओळख आणि मालमत्ता म्हणजे डिजिटल ॲसेट तयार करण्यासाठी आहे. हा एक लॉंग टर्म विचार आहे. खरंय. व्यवसायाला अधिक टिकाऊ बनवण्यासाठी कदाचित हा मार्ग महत्वाचा ठरू शकतो. अगदी. खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे की आपण तात्पुरत्या जाहिरातींवर पुन्हा पुन्हा खर्च करत राहायचं की स्वतःची एक डिजिटल मालमत्ता उभी करायची आणि ती चालवण्यासाठी एक सिस्टम तयार करायची. ह्याचा दूरगामी परिणाम काय असेल? हा प्रश्न महत्वाचा आहे.
प्रत्येक व्यावसायिकानं याचा विचार करायला हवा.